समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील ऐतिहासिक भिलवडी घाटावर नवरात्रीच्या स्वागताला रंगोत्सव खुलला आहे। कृष्णा नदीच्या काठावर भिलवडी वासियांच्या सुरक्षेसाठी वर्षानुवर्ष उभा असलेला आणि मराठा सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इसवी सन 1779 मध्ये बांधलेला हा घाट आजही आपल्या भव्य वास्तुकलेमुळे आणि इतिहासामुळे ओळखला जातो। शतकानुशतक ग्रामस्थांच्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेला हा घाट सध्या रंगीबेरंगी गोधड्या, चादरी, अंथरुणं आणि ब्लँकेटनी सजून गेला आहे। सध्या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची तयारी सुरू आहे। त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे गोधड्या आणि अंथरुणं धुणे। पलूस तालुक्यातील भिलवडीसह बुर्ली, आमनापूर, नागठाणे, धनगाव या गावातील ग्रामस्थ वर्षातून 2-3 वेळा या सामूहिक धुण्याची परंपरा जपत आले आहेत। मात्र नवरात्रीसारख्या मोठ्या सणाच्या आधी घाटावर विशेष गर्दी उसळते। गोधड्या धुवून घाटावर वाळत टाकल्यानंतर कृष्णा नदीकाठी एक अफलातून नजारा तयार झाला आहे। पिवळा, लाल, निळा, हिरवा अशा असंख्य रंगांच्या गोधड्यांनी घाटावर जणू इंद्रधनुष्यच उतरले आहे। सकाळपासूनच घाटावर महिलांची, मुलांची, वृद्धांची अशी सततची वर्दळ सुरू असून धुण्याच्या कामामुळे घाटावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यंदा नवरात्रीपूर्वी रविवारची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे घाटावर धुणं धुतलं। महिलांनी गोधड्या धुतल्या तर लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला। काहींनी धुणं धुवून झाल्यावर घाटावरच घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेत सामूहिक भोजनाचा आनंद लुटला। त्यामुळे हा अनुभव केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता एक सामाजिक सांस्कृतिक मेळावा ठरला। भिलवडी घाट फक्त ऐतिहासिक वास्तू नाही तर तो ग्रामस्थांच्या सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। नदीकाठावरची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून नवरात्रीसारख्या सणामुळे ती अधिकच जोमाने अनुभवता येते। घराघरातून बाहेर पडलेल्या या सामूहिक उपक्रमामुळे एकीकडे स्वच्छता होत असतानाच दुसरीकडे एकोप्याचा आणि परंपरेचा सुंदर संगम साधला जातो। नवरात्रीच्या स्वागताला अवघे काही तास शिल्लक असताना घाटावर रंगलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सणाचा उत्साह आणखीनच वाढला आहे। रंगीबेरंगी गोधड्यांनी सजलेल्या भिलवडी घाटावर सध्या पाहणाऱ्यांची पावलं थांबत आहेत आणि त्यांना नवरात्र असल्याची चाहूल लागत आहे। कृष्णा घाटावरची वावरी व नदीवरील पुलावरून घाटावरील हे दृश्य अधिकच विलोभनीय दिसत आहे। भिलवडीतील आणि भिलवडीच्या आजूबाजूच्या 12 वाड्यातील सर्व महिलांना या घाटाचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो। वर्षातून 2-3 वेळा दसऱ्याला, उन्हाळ्यात वगैरे भरपूर महिला येऊन इथं मोठी कपडे वगैरे धुवून घेतात। नमस्कार। भिलवडी आणि भिलवडी परिसरातील सर्व 12 वाड्यातील लोक आज या घाटावरती धुण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येतात। आपल्या 12 गावातील लोकांना जे गैरसोय असते, गावामध्ये पाणी न येणं किंवा पाण्याची सोय नसणं आणि या घाटावरती घाट बांधल्यामुळं आणि घाटावरती पिचिंग केल्यामुळे लोकांना चांगली सोय झालेली आहे आणि लोकांची गैरसोय आहे ती गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। आणि अशा पद्धतीच्या जर अनेक सोयी केल्या तर या भिलवडी आणि पंचक्रोशीतील लोकांना चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आणि अशाच पद्धतीनं जर लोकांची सेवा केली तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची चांगल्या पद्धतीनं सोय होईल आणि घाटावरती ज्या लोक दिसतात त्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये इथं धुणं देण्यासाठी आणि पाण्याची सोय आहे, त्यामुळं चांगली सोय त्यांची होते। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।